इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। भुसावल में जन आक्रोश मोर्चा, मुक्त बुद्ध विहार मोर्चा शांतता में पार पड़ा। ये मोर्चा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर यहाँ से शांतता में निकलते हुए एडीएम ऑफिस की तरफ गया। आइए देखते रहिए न्यूज मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। अपने ध्यान रखना सुद्धा आपल्या ताब्यात नाही म्हणून गेल्या वेळेला सुद्धा कलेक्टर ऑफिसला जळगाव या ठिकाणी सुद्धा 3 वेळेला निवेदन द्यायला गेलो. आमचा संदेश त्या ठिकाणी होता, परंतु आमचे रत्नायक यांच्याबरोबर जी मात गेलो हे रेग्युलेशन असताना सुद्धा 2 वेळा त्यांना बघायला गेलो, त्यांचा विरोध झाला. म्हणून या पद्धतीने आम्ही सुनिश्चित करतोय आम्ही सगळं पार पाडत आहोत. सांगायला भरपूर आहे, वेळ झालेली आहे. माहीत आता रॅलीला सुरुवात होत आहे. कृपया सर्व लोकांनी रॅलीमध्ये लाईन तयार करा. पाच मिनिटापर्यंत सर्व काही लाईनीमध्ये दोनची लाईन तयार करा. मीटिंग मध्ये 15 तारखेच्या मीटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी संमत करण्यात आलेल्या आहेत. आपण सर्वांना मी सांगतो आणि माहिती देतो, तुम्ही भुसावळ शहरामध्ये राहतात, मी पण राहतो. आजचा हा मोर्चा ऐतिहासिक मोर्चा राहणार आहे आणि विषय 2-2च्या वाहनांचा नाहीये. कारण 2-2च्या वाहना त्यावेळेस लागतात, त्यावेळेस संख्या कमी असते. आपण धंदेजींनी सांगितलं की आपण चालायला सुरुवात नाही करायची, तर थांबा. फक्त 15 मिनिटामध्ये पूर्ण भुसावळ शहराचा जो बौद्ध समाज आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण या मोर्चाची सुरुवात करू. भुसावळ शहराच्या कार्यकर्त्यांचा फोन येत आहे, आपण काही नका करू. फक्त जाणाऱ्या वाहनांना थोडीशी जागा करून द्या. आपण सर्वजण शांतता राखा. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण मोर्चाला सुरुवात करू. आणि परत आपल्याला मी सांगतो की प्रांत कार्यालयावर पोहोचल्याच्या नंतर आमचा जो संघ आहे आणि क्रीडाचं बौद्ध महासंघाचा एक प्रतिनिधी आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफिसचा एक प्रतिनिधी, मग एवढेच लोक मध्ये निवेदन द्यायला जातील आणि मोर्चाचं समापन होईल आणि आम्हाला शांततेने आपला आपण सर्वांना माहीत आहे 15 तारखेच्या मीटिंगमध्ये समस्त बौद्ध समाजातर्फे सर्व प्रतिनिधी, राजकीय पार्ट्यांचे, सामाजिक आणि धार्मिक संघटनेचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्व गोष्टी संमत करण्यात आलेल्या आहेत. तेव्हा कोणत्याही प्रकारचं घरामध्ये निर्माण न करता आपण सर्वांनी व्यवस्थितपणे मोर्चाचं आपलं पालन करावं. कारण त्या मोर्चाला ते नेतृत्व आहे, बौद्ध समाजाचं नेतृत्व आहे. धन्यवाद. देशाला सर्वात आधी अंतर राहतील, त्याच्या मागे महिला मंडळ राहील आणि त्याच्यानंतर जो पुरुष वर्ग आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण या मोर्चाला सुरुवात करणार आहे. मी भक्तजींना विनंती करतो की त्यांनी मोर्चाच्या अग्रभागी जाऊन आपलं याच्यासाठी मोर्चाला सुरुवात करण्यासाठी त्या ठिकाणी धन्यवाद.